नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाडमध्ये मोबाईल हिसकावून महिलेवर हल्ला. चोरीच्या प्रयत्नात महिलेच्या हाताला घेतला चावा. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू. खेडमध्ये स्वगणनेबाबत तहसीलदारांचे नागरिकांना आवाहन. जनगणना 2027 प्रक्रिया 2 टप्प्यात राबवणार. 1 ते 15 मे दरम्यान ऑनलाईन स्वगणना सुविधा. भाजपच्या विजयाने रत्नागिरीत जल्लोष. मारुती मंदिर परिसरात ढोल ताशांचा गजर. कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून आनंद साजरा. आणि अंगारकी चतुर्थीला गणपतीपुळेत भाविकांची गर्दी. पहाटे 3:30 पासून श्रींचं दर्शन सुरू. दर्शनासाठी 18 तासांची विशेष व्यवस्था. पाहुयात सविस्तर वृत्त. महाड शहरात धक्कादायक घटना घडली असून चोरीच्या उद्देशाने महिलेचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत तिच्यावर हल्ला करण्यात आलाय. कुर्ला गावातील 3 अल्पवयीन मुलांनी रस्त्याने जात असलेल्या महिलेला अडवत तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. या दरम्यान एका मुलाने महिलेच्या हाताला चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्परता दाखवत तिन्ही मुलांना पकडून त्यांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्या. जखमी महिलेला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. महाडला जात होते कामाला घरातून. 3 जण लपून होते. हा एकटाच होता पाठला माझ्या आला आणि माझे मानबीन पकडण्याचा प्रयत्न केला. तोंड वगैरे दाबायचा प्रयत्न केला. मी खूप वाचवायचा प्रयत्न केला स्वतःला. तो चावला माझ्या दोन्ही हाताला. आदिवासी होते, तो कुर्ल्याचेच होते वाटतं. ते काय माहिती नाही मला. म्हणजे मोबाईल नेण्याचा प्रयत्न केला की माझ्यावर जबरदस्ती प्रयत्न केला. चौघ होतो आम्ही आलो आम्ही तिथे दारू पियालो ते. आणि ती आता ताई ना तिकडनं जात होती तर मला काय ते बोललं ती जाते ना तिच्याकडनं मोबाईल आण, तो आपण मोबाईल लिकून त्याची दारू पिऊ आपण असं बोलले ते. मी तसं गेलो. ते काय बोललो आम्ही पुढे जाता तू मागणं असं बोललो आम्ही. ते बोललो तसं मी मागणं गेलो. तेवढा मागणं केलास आणि काय केलं फक्त मोबाईल असा हिसकटला त्यांच्याकडनं. कणकवलीतील चिखलफेक प्रकरणात शिक्षा झालेल्या नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 504 अंतर्गत 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात नितेश राणे यांच्या वतीने उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आली होती. या अपीलवर सुनावणी करत उच्च न्यायालयाने सदर शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या तरी नितेश राणे यांचा कारावास टळला असून त्यांना मोठा दिलासा मिळाला. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पुढील सुनावणीत या प्रकरणाचा काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नितेश राणे यांना सिंधुदुर्ग येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जी शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेच्या विरुद्ध नितेश राणे यांच्या मार्फत मुंबई येथील उच्च न्यायालयात कोल्हापूर सर्किट बेंचसमोर अपील दाखल करण्यात आलं होतं. त्या अपिलाची आज सुनावणी झाली आणि अपिलाच्या सुनावणीमध्ये नितेश राणे यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी. त्यांना 1 महिना कारावासाची जी शिक्षा झाली होती तो कारावास भोगण्याला शिक्षेला स्थगिती मिळावी असा अर्ज केला होता. दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती यांनी सदरची शिक्षा 1 महिन्याची जी होती त्याला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे पहिला जो भाग होता की शिक्षेला स्थगिती घेणं हा न्यायालयाने मंजूर केलेला आहे आणि त्याप्रमाणे शिक्षेला स्थगिती मिळाली. दुसरा आपण जो प्रश्न मला असा विचारला होता की या शिक्षेचे आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतात. मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टचं कलम 8 जे आहे त्या 8मध्ये डिस्क्वालिफिकेशन्स दिलेली आहेत आणि या डिस्क्वालिफिकेशन्समध्ये तर एखाद्या व्यक्तीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पिरियडकरता कारावासाची जर शिक्षा झाली तर आणि तरच तो डिस्क्वालिफाय होऊ शकतो. श्री नितेश राणे यांना 1 महिन्याची शिक्षा झालेली होती. त्यामुळे मुळातच ते डिस्क्वालिफाय होऊच शकत नाहीत. त्यामुळे अदरवाईजसुद्धा त्यांना ह्या डिस्क्वालिफिकेशन या शिक्षेमुळे धावू शकलं नसतं आणि त्यातून परत न्यायालयाने आता याला स्थगिती दिल्यामुळे आता सध्या तरी ते मॅटर इथे थांबलेलं आहे
या अपिलावरती ज्यावेळी सुनावणी होईल त्यावेळी बाकीच्या गोष्टी स्पष्ट होतील. पेण तालुक्यात जनगणना 2027ची तयारी वेगात सुरू असून तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी नागरिकांना स्वगणना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकारने 1 मार्च 2027 रोजी हा संदर्भ दिनांक निश्चित केला असून जनगणना 2 टप्प्यात राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत पोर्टलवर नागरिकांना स्वतःची माहिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत घर यादी आणि घरगणना प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पेणमध्ये विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून सुमारे 350 पर्यवेक्षक, प्रगणक आणि अधिकारी सहभागी झाले आहेत. डिजिटल पद्धतीने यंदाची जनगणना अधिक पारदर्शक, जलद आणि अचूक होणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे. यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना होणार असून प्रत्येकाने स्वगणना यामध्ये करायची आहे. स्वगणना करत असताना se.census.government.in या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येकाने आपली स्वगणना करायची आहे. त्यानंतर 16 मे ते 15 जून या कालावधीत प्रगणक आपल्या घरांना भेटी देऊन गणना करणार आहेत. स्वगणना करत असताना प्रत्येकाने स्वगणना केल्यानंतर आपला सेन्सेस कोड त्यांनी जपून ठेवायचा आहे आणि तो सेन्सेस कोड येणाऱ्या प्रगणकाला दाखवण्याचा आहे. हे करत असताना माझी पेण तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की होणारी जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असल्याने आपण सर्वांनी जास्तीत जास्त स्वगणना करावी ही विनंती. पेण येथे पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भव्य तालुकास्तरीय कृषी मेळावा उत्साहात पार पडला. आगरी समाज हॉल येथे आयोजित या मेळाव्याला आमदार रविशेठ पाटील अध्यक्षस्थानी होते, तर कृषी सभापती वैकुंठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, विविध कृषी अवजारे व साहित्याचे प्रदर्शन तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करत त्यांना पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदी करताना काळजी घेणे, खतांचे योग्य नियोजन करणे याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कर्जत भात संशोधन केंद्रातील नव्या भात जातींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी शेतकऱ्यांना या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज पेण तालुक्यामध्ये तालुकास्तरीय मेळावा आपण शेतकऱ्यांचा घेतला पंचायत समिती व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने. तर खरीप हंगाम येतोय 2025चा, तर त्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एक तांत्रिक ज्ञान मिळावं यासाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञ डॉक्टर सांगवेकर सर यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी ठेवलं होतं. त्याचबरोबर खरीप हंगामाची तयारी करताना सर्वात महत्त्वाचं होतं बियाणे. तर बियाणं बीज प्रक्रिया करून कशा प्रकारे वापरावं याचा आम्ही लाईव्ह डेमो या ठिकाणी आयोजित केला होता. त्यानंतर एकात्मिक कीड नियंत्रण, जलकुंड, PMFM अंतर्गत लाभ घेणे असे वेगवेगळे लाईव्ह डेमो शेतकऱ्यांसाठी ठेवले होते, जेणेकरून त्याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी. हा एक तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अगोदर मिळावं हा त्याचा कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. त्याचबरोबर आपण ज्या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सन्मानित केलेलं आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या सन्मानित केलेलं आहे. तालुकास्तरीय कृषी मेळावे मी ज्यावेळेला कृषी समितीची आढावा बैठक घेतली होती आणि तेव्हा सांगितलं होतं की 15 मेच्या अगोदर आपले सर्व कृषी मेळावे व्हायला पाहिजेत. त्याचाच एक भाग म्हणून कृषी मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कृषी मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत. शेतकरी वर्गांमध्ये याची जागरूकता यायला पाहिजे. शेतकरी सुदृढ व त्या ठिकाणी प्रभावशाली व त्याचबरोबर सर्व शासकीय सेवांचा लाभ घेणारा असा निर्माण होणं गरजेचं आहे. खरं म्हटलं तर आपण पाहिलं की खारेपाट भागामध्ये अत्यंत प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांना पुरस्कार दिले आहेत, परंतु पाण्याचा अभाव असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी शेती योग्य प्रकारे केली आहे. खरं म्हटलं तर आज या ठिकाणी 100 शेतकऱ्यांचा प्रगतशील शेतकऱ्यांमध्ये सन्मान होईल, परंतु भविष्यामध्ये जवळपास 500 ते 1000 शेतकरी नवीन प्रगतशील शेतकरी या पेण तालुक्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत. शेतकरी या ठिकाणी जगला पाहिजे. शेतकऱ्याचा पूर्णपणे पाठीशी उभं राहण्यासाठी शासन उभं राहायला गेलं पाहिजे.
याच्या माध्यमातून शेतकरी मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल, आसामसह इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर रत्नागिरीतही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा केला. रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे परिसरात काही काळ उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं. या विजयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवं चैतन्य निर्माण झाल्याचं दिसून आलंय. आगामी काळात पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. रत्नागिरीसह राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे जल्लोष साजरा करत आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली. पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यातील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठे यश संपादन केल्याचा दावा करण्यात येतोय. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवल्याचं सांगितलं जात असून या विजयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्यांना मिठाई भरवत विजयाचा आनंद साजरा केला. विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष करण्यात आला. दरम्यान भाजपच्या स्थानिक कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र येत विजयाचा उत्सव साजरा करताना पाहायला मिळाले. या यशामुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू झाली असून पक्षाच्या या कामगिरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली आहे. पुढील राजकारणातही याचा प्रभाव दिसण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश यांच्या या आम्ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करपाक असंख्य कार्यकर्ते वेस्ट बेंगालांचे आमका अभिनंदन करपाक आम्ही गोय प्रदेशाचे आमचे मानाधिक अध्यक्ष बाब दामू नाईक, खासदार बाब सदानंद शेठ तानवडे, बाकीचे आमचे मंत्री आमदार वडा संख्येत जमलेले सगळे कार्यकर्ते आणि बाकीच्या प्रत्येक मतदारसंघात जमलेले असंख्य कार्यकर्ते आज उत्साह मनोवपा खातीर हांगासर जमल्या. वेस्ट बेंगालान ममता दीदीचो खेला खत्म हुआ आणि कमल राज्य सुराज्य ज्या मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल ते सुरू झाले आसा. आम्ही ताका म्हणटा की खऱ्या अर्थात जेन्ना बांगलादेश जातालो तेन्ना वेस्ट बेंगाल वाचोवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार श्यामा प्रसाद मुखर्जी तेन्ना केलें आणि आज घुसखोरापासून परत एकदा वेस्ट बेंगाल वाचोवपाचें जर काम कोणी केलें आसत जाल्यार मोदीजीच केलें. हेच या देशाचे सत्य आसा आणि म्हणून आम्ही म्हणटा आज आमकां गर्व आसा की वेस्ट बेंगाल या देशाकडे जोडून दवरपाचें काम हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीत केला. तेन्ना श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यानी केले आणि आता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यानी केले. अलिबाग तालुक्यातील मानी थळ येथे सहजानंद आध्यात्मिक गोपाळ निवास या ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या वृद्धाश्रमाचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले. उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नगरसेवक प्रशांत नाईक, माजी सरपंच आत्माराम कासार, गिरीश तुळपुळे, जयवंत गायकवाड, जयंत नाईक, निश्चिकेत कावजी, प्रफुल्ल पाटील, अस्मिता म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध सामाजिक संस्था, डॉक्टर, स्वयंसेवी गट आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या प्रसंगी मान्यवरांनी समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानाने सुरक्षित आणि आपुलकीचे निवासस्थान उपलब्ध करून देणे ही आजची गरज असल्याचे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले. अशा सेवाभावी कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संस्थांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. पहाटे 3:30 वाजल्यापासून श्रींच्या दर्शनाला सुरुवात झाली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. यंदा वर्षातील दुसरी अंगारकी चतुर्थी असून 2026 मध्ये अशा 3 संयोग येणार असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतोय. मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी चोख व्यवस्था केली आहे. नारळबागेत 37 रांगा, पार्किंग परिसरात 9 रांगा आणि मंदिर व रेस्ट हाऊस दरम्यान 3 रांगा अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री 10:30 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहणार असून तब्बल 18 तासांची विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिवसभरात सुमारे 1.5 लाख भाविक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंदिर परिसरात काही किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून प्रशासन आणि स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी सतर्क आहेत.
खेडमध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कोकण टॅलेंट अकॅडमीच्या वतीने 25 दिवसांची विशेष अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत 10 ते 60 वयोगटातील इच्छुक सहभागी होऊ शकतात. 5 मे 2026 पासून सुरू होणाऱ्या या प्रशिक्षणात दररोज 4 तासांचे सत्र असणार आहे. थिएटर अभिनय, कॅमेरा अभिनय, ऑडिशन प्रक्रिया, पोर्टफोलिओ तयार करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि सेलिब्रिटींकडून प्रशिक्षण दिले जाणार असल्याने ही संधी अधिक खास ठरते आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून योग्यतेनुसार कामाची संधी देखील उपलब्ध करून देण्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. मर्यादित जागा असल्यामुळे इच्छुकांनी लवकरच नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील साखळे गावाचे तसेच साखळे, भडगाव आणि खोंडे या 3 गावांचे पोलीस पाटील विकास वाडकर यांच्या लग्नाचा 27वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने साखळे गावात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सोहळ्यामुळे गावाला एकत्रितपणा आणि सामाजिक सलोखा दिसून आला. पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे गावात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले. विकास वाडकर यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.